नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी काजल मानकर. विदर्भ आयशा ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आज आपण ह्या सेशनमध्ये 15 आणि 16 नोव्हेंबरला G20 परिषद पार पडली बाली इंडोनेशिया येथे, तर त्याच्याबद्दल आपण सविस्तर माहिती पाहणार आहे. त्याच्यानंतर तुम्हाला एक गोष्ट माहिती असेल की ही जी समिट आहे G20 समिट, ते आपल्यासाठी फार जास्त महत्त्वाचं आहे. तसं तर आधी पण समिट्स व्हायच्या, तर एक्झाममध्ये तुम्हाला विचारल्या जातच होते प्रश्न करंट अफेअर्स ह्या सेक्शनमध्ये की हे समिट जे आहे G20चं कोणत्या ठिकाणी पार पडलं किंवा कोणत्या देशाकडे अध्यक्षपद होतं वगैरे. परंतु आता सध्या आपल्यासाठी जास्त महत्त्वाचं आहे. कारण काय, एकतर एक्झामचा पॅटर्न बदललेला आहे, ते राज्यसेवेचा पण पॅटर्न बदललेला आहे. म्हणजे मेन्स जी आहे ती डिस्क्रिप्टिव्ह झालेली आहे. त्याच्यानंतर ग्रुप बी आणि ग्रुप सी जे आहे त्याची कंबाईनली एकच एक्झाम होणार आहे. आणि जर तुम्ही मागच्या ज्या मेन्सच्या एक्झाम्स किंवा प्रीच्या एक्झाम्स पार पडल्या MPSCच्या, त्याच्यामध्ये जर पॅटर्न पाहिला करंट अफेअर्सचा, तर थोडं जे आहे इंटरनॅशनल लेवल, त्याच्यानंतर फक्त असं महाराष्ट्र असं नाही तर इंटरनॅशनल लेवलचे पण क्वेश्चन जे आहे त्यांचं प्रमाण वाढलेलं आहे. त्याच्यामुळे आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे 1 डिसेंबरपासनं जे आहे G20ची प्रेसिडेंटशिप भारताकडे आलेली आहे. त्याच्यामुळे भारतावर त्याचा काय इम्पॅक्ट होणार आहे किंवा भारत जो आहे तो जगावर काय इम्पॅक्ट पाडणार आहे, तर ह्या सर्व दृष्टींनी हे समिट जे आहे ते आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाचं आहे. त्याच्यामुळे आपण पाहूया. तर हे समिट जे आहे बघा, हा जो आहे हा भारताला प्रेसिडेंटशिप मिळालेली आहे आणि त्या समिटचा हा लोगो राहणार आहे. ओके, G20 जी 2023मध्ये भारतात ती परिषद होणार आहे. तर सध्या जी आहे 2022ची जी परिषद आहे कुठे पार पडली, तर 2022ची परिषद जी आहे तर ती पार पडली बाली इंडोनेशिया येथे. बाली जे आहे इंडोनेशिया तिथेही पार पडलेली आहे. म्हणजे प्रेसिडेंटशिप आधी कुणाकडे होती, इंडोनेशियाकडे होती. आणि त्याची थीम काय होती बघा, रिकवर टुगेदर रिकवर स्ट्रॉंगर. ही थीम सुद्धा तुम्हाला विचारल्या जाऊ शकते, रिकवर टुगेदर रिकवर स्ट्रॉंगर. आता आपल्याला बघायचं आहे महत्त्वाचं म्हणजे की ही समिट पार पडली. ओके, बघितलं आपण कुठे पार पडली. महत्त्वाचं म्हणजे G20 म्हणजे काय आहे ते आपल्याला समजून घेणं फार महत्त्वाचं आहे आधी. आता G20 म्हणजे काय, तर ही जे आहे एक इन्फॉर्मल ऑर्गनायझेशन आहे, इंटरनॅशनल लेवलची इन्फॉर्मल ऑर्गनायझेशन आहे, ज्याच्यामध्ये 19 देश आणि युरोपियन युनियन हे मिळून जे आहे G20 बनलेलं आहे. लक्षात ठेवायचं 19 देश आहेत त्याच्यामध्ये आणि एक जे आहे युरोपियन युनियन. आता युरोपियन युनियनचे जे कंट्रीज आहेत त्याच्यामध्ये त्या संघामध्ये, तर त्या एकच म्हणून त्याला मानलं जातं. म्हणून 19 देश आणि युरोपियन युनियन मिळून हे जे आहे G20 बनलेलं आहे. तर लक्षात घ्या, आता कशासाठी G20 बनवण्यात आलं होतं, तर 1990मध्ये जे आहे फायनान्शियल क्रायसिस जे आहे मोठ्या प्रमाणात, म्हणजे ज्याला जागतिक मंदी म्हणू शकतो किंवा अर्थव्यवस्थेमध्ये जे आहे फार उलथापालथ झाली होती इंटरनॅशनल लेवलवर. त्याच्यानंतर 1997 ते 99 जे आहे ईस्ट एशिया, त्याच्यानंतर साऊथ ईस्ट एशिया हे जे कंट्रीज आहेत त्या फार मोठ्या फायनान्शियल क्रायसिसमधून जात होत्या. आणि असं जे आहे की इंटरनॅशनल लेवलला एक फायनान्शियल स्टॅबिलिटी यावी, अर्थव्यवस्थेमध्ये सगळ्याच देशांची स्टॅबिलिटी यावी म्हणून काय करण्यात आलं, तर अशा एका ऑर्गनायझेशनची जी आहे गरज भासली. आणि म्हणून G7 कंट्रीज ज्या होत्या, आता G7 कंट्रीज वगैरे आपण ते सर्व बघणारच आहोत. तर हे जे आहे G7 कंट्रीज बघा, ह्यांनी काय म्हटलं की अशा प्रकारे जे आहे ज्या कंट्रीज, म्हणजे आता G20 मध्ये ज्या ज्या कंट्रीज आहेत बघा, की ह्याच्यामध्ये कोणकोणत्या कंट्रीज येतात, तर इंडस्ट्रियलाइज्ड कंट्रीज सुद्धा आहेत. म्हणजे इथं औद्योगिकीकरण झालेले, मोठ्या प्रमाणात औद्योगिकीकरण झालेले देश आहेत, म्हणजे विकसित देश सुद्धा आहेत. आणि त्याच्यामध्ये जे आहेत विकसनशील देशांचा सुद्धा समावेश आहे. जर आपण पाहिलं तर बघा इथे जे आहे याचे मेंबर कंट्रीज जर आपण पाहिल्या तर G20 नेशन्समध्ये जे आहे कोणकोणत्या मेंबर कंट्रीज येतात, अर्जेंटिना, ऑस्ट्रेलिया, ब्राझील, कॅनडा, चायना, फ्रान्स, जर्मनी, इंडिया, इंडोनेशिया, इटली, जापान, रिपब्लिक ऑफ कोरिया, मेक्सिको, रशिया, सौदी अरेबिया, साऊथ आफ्रिका, तुर्की, युनायटेड किंगडम, युनायटेड स्टेट्स आणि युरोपियन युनियन. म्हणजे याच्यामध्ये विकसित ज्या अर्थव्यवस्था आहेत त्यासुद्धा आहेत आणि विकसनशील अर्थव्यवस्थांचा सुद्धा समावेश आहे. तर अशा प्रकारे ह्या अर्थव्यवस्थांनी एकत्र येऊन जे आहे फायनान्शियल स्टॅबिलिटीसाठी त्यांनी वर्क करावं असं ठरवण्यात आलं. आणि 1997मध्ये जे आहे सर्वात प्रथम यांची कॉन्फरन्स जी आहे इंटरनॅशनल लेवलला झाली. आता लक्षात घ्या की हे जे आहे आणखी जास्त महत्त्व का आहे G20ला, तर ह्याच्यामध्ये एक
जे आहे G20मध्ये 19 कंट्रीज आणि युरोपियन युनियन सोबतच इंटरनॅशनल मॉनिटरी फंड, त्याच्यानंतर वर्ल्ड बँक आणि ह्यांची जेव्हा समिट होते तर त्यावेळी जे आहेत गेस्ट इन्व्हायटीज म्हणून म्हणजे पाहुणे म्हणून जे आहे वेगवेगळ्या देशांना, वेगवेगळ्या ऑर्गनायझेशन्स ज्या आहेत ज्या अर्थव्यवस्थेशी रिलेटेड आहेत त्यांना सुद्धा इथं आमंत्रित केलं जातं. आणि लक्षात ठेवायचं महत्त्वाचं म्हणजे की ह्याच्यामध्ये हे जे कंट्रीज आहेत तर त्या ज्या आहेत वर्ल्डची 60% पॉप्युलेशन म्हणजेच 2/3 पॉप्युलेशन जी आहे वर्ल्डची, किंवा आपण त्याला 60% पॉप्युलेशन 60% पॉप्युलेशन जी आहे ती पूर्ण याच्यामध्ये समाविष्ट आहे या देशांमध्ये. त्याच्यानंतर 85% ऑफ ग्लोबल GDP 85%, त्याच्यानंतर 80% ग्लोबल इन्व्हेस्टमेंट आणि 75% जो ग्लोबल ट्रेड म्हणजेच इंटरनॅशनल व्यापार जो होतो ते 75%. असंच हे जे आहे पूर्ण आकडेवारी पण लक्षात ठेवायची, कधीतरी याच्यावर प्रश्न येऊ शकतो तुम्हाला. तर हे सगळे देश जे आहेत एवढं सगळं याच्यामध्ये आहे म्हणजे एवढी सारी पॉप्युलेशन, त्याच्यानंतर GDPचं 85% ऑफ ग्लोबल GDP, 75% ऑफ ग्लोबल ट्रेड ह्या सगळ्या देशांकडून, ह्या इकॉनॉमीजकडून केला जातो आणि म्हणून ह्याचं इम्पॉर्टन्स जे आहे ते भरपूर आहे. ओके, आता ओरिजिन कसं झालं ते आपण पाहिलं की एशियन फायनान्शियल क्रायसिस जे आहे त्याच्यानंतर 1990 पासून वेगवेगळे फायनान्शियल क्रायसिस आले आणि त्याच्यानंतर 1997मध्ये पहिली कॉन्फरन्स त्याची झाली. आता लक्षात घ्या, कॉन्फरन्स होत होत्या, त्या कॉन्फरन्स कुणाच्या, तर वेगवेगळे देशांचे फायनान्स मिनिस्टर्स जे आहेत, फायनान्स मिनिस्टर्स, त्याच्यानंतर जे गव्हर्नर्स आहेत, सेंट्रल बँकचे गव्हर्नर्स जसे आपले RBI आहे, RBIचे गव्हर्नर जे आहेत शक्तिकांत दास वगैरे, तर ते जे आहेत सेंट्रल बँकचे गव्हर्नर आणि फायनान्स मिनिस्टर्समध्ये जी आहे ही पहिली कॉन्फरन्स पार पडली. परंतु लक्षात घ्या 2008मध्ये जागतिक महामंदी आली, राईट, फायनान्शियल क्रायसिस मोठ्या प्रमाणात. भारतावर तेवढे त्याचे परिणाम झाले नाहीत, पण जगामध्ये जे आहे मोठमोठ्या अर्थव्यवस्थांना सुद्धा फार मोठा त्याच्यावर वाईट इम्पॅक्ट पडला होता. आणि म्हणून 2008 पासनं काय करण्यात आलं, असं ठरवण्यात आलं की ही जे आहे जी कॉन्फरन्स आहे ती दरवर्षी घेण्यात यावी. म्हणजे प्रत्येक याच्यावर जे आहे तर नवीन लेवलला, पॉलिटिकल लेवलला जी आहे फायनान्शियल स्टॅबिलिटी आणण्यासाठी दरवर्षी याची एक परिषद घेण्यात यावी आणि म्हणून 2008 पासनं जे आहे दरवर्षी परिषद घेण्यात येते. आता लक्षात घ्या, ही परिषद घेताना जसं आपण पाहिलं की 1997मध्ये जी फर्स्ट कॉन्फरन्स झाली होती, 1999मध्ये, ओके, पहिली कॉन्फरन्स 1999मध्ये झाली होती. 1997मध्ये क्रायसिस झालं होतं. माझं बोलताना थोडंसं चुकलंय, ओके, ते लक्षात घ्याल. पहिली कॉन्फरन्स जी आहे ती 1999मध्ये झाली होती. आणि मग 2008 पासून जे आहे आपण परत जे दरवर्षी कॉन्फरन्स घेतली. आता लक्षात घ्या 1999मध्ये फायनान्स मिनिस्टर आणि RBIचे जे गव्हर्नर्स आहेत, सेंट्रल बँकचे जे गव्हर्नर्स आहे या देशांचे, त्यांची कॉन्फरन्स झाली होती. आता काय होतंय की जसं आपण बाली इंडोनेशियाचं बघितलं, कुणी हे रिप्रेझेंट केलं तर आपले माननीय पंतप्रधान जे आहेत नरेंद्र मोदी हे त्याच्यामध्ये सहभागी झाले, राईट. मग आता ही जी आहे एक लीडर्सची कॉन्फरन्स सुद्धा होते. म्हणजे ही झाली बाली समिट जे आपण सध्या बघतोय ते आपल्या लीडर्स जे आहेत सगळ्या देशांचे, तर त्यांनी रिप्रेझेंट केलं. तर ह्याच लेवलला जे आहे दरवर्षी काय केलं जातं की फायनान्स मिनिस्टर आणि जे सेंट्रल बँकेचे गव्हर्नर्स असतात आणि त्यांचे डेप्युटीज जे असतात ह्यांची सुद्धा कॉन्फरन्स दरवर्षी 2 ते 3 वेळा वर्षातून होत असते. आणि ते काय केलं जातं बघा की ह्या सेंट्रल बँक दे आर ओन ट्वाइस अ इयर हेल्प प्रिपेअर फॉर दिस समिट. म्हणजे या समिट जे वार्षिक समिट जे होणार आहे त्याच्यासाठी प्रिपेअर करण्यासाठी तर ह्यांच्या कॉन्फरन्सेस ज्या आहेत त्या सुद्धा घेतल्या जातात. आता लक्षात घ्या मेंबर कंट्रीज आपण पाहिले. आता ह्या जो आहे वर्ल्ड मॅप आहे त्याच्यावर तर दिसून येतं हे ऑरेंज कलरमध्ये जे तुम्हाला दिसत आहेत, ओके, केशरी रंगामध्ये जे दिसत आहेत ह्या आहेत मेंबर कंट्रीज. तुम्ही पाहू शकता जगाचा फार मोठा भाग जो आहे तो व्यापलेला आहे. त्याच्यानंतर इथे जे निळ्या रंगामध्ये तुम्हाला दिसते हे इन्व्हायटी कंट्रीज आहेत. म्हणजे त्यांना आमंत्रण दिलं, ते मेंबर कंट्रीज नाही आहेत पण त्यांना आमंत्रित केल्या जातं. जसं इथे बघा नॉर्वे दिसतंय आपल्याला, त्याच्यानंतर स्पेन दिसते. स्पेन जे आहे स्पेनमध्ये सुद्धा जवळजवळ 5 ते 6 वर्षांसाठी फार मोठं फायनान्शियल क्रायसिस आलं होतं आणि म्हणून स्पेनला सुद्धा आमंत्रित केलं जातं. त्याच्यानंतर बघा की इथे जे आहे आता ऑस्ट्रेलिया, इंडोनेशिया, इंडिया वगैरे हे सगळे ऑरेंज कलरमध्ये जे दिसतात, आपण मेंबर कंट्रीज पाहिल्याच, ह्या सगळ्या मेंबर कंट्रीज इथे आपल्याला दिसून येतात. आणि मी जे म्हटलं की G7 जो ग्रुप होता जो कंट्रीजचा हा आहे G7 ग्रुप, तर ह्यांनी काय केलं होतं
असं म्हटलं होतं की जागतिक लेवलला अशी जी परिषद आहे ती ऑर्गनाईज करण्यात यावी. त्याच्यानंतर G8 तुम्हाला दाखवलेला आहे आणि यांचा सगळ्यांचा मिळून जे आहे तो काय बनतो, G20 हा ग्रुप बनतो. ओके, आता G20चं जे आहे ते कार्य कसं चालतं लक्षात घ्या. G20चं कोणतंही एका ठिकाणी ऑफिस नाही आहे किंवा सेक्रेटरिएट नाही आहे. काय केलं जातं की जो देश प्रेसिडेंट असेल तो काय करतो, त्याचे सर्व वर्षभर जे आहे तो कार्य करतो. म्हणजे जसं प्रेसिडेंटशिप भारताकडे आलेली आहे सध्या, तर 1 डिसेंबर 2022ला आलेली आहे आणि ती कधीपर्यंत राहणार आहे, तर 30 नोव्हेंबर 2023 पर्यंत ती भारताकडे राहणार आहे. तर ह्याच्यामध्ये सगळे कार्य जे आहेत मग ते कोण करेल, तर भारत करेल. ओके, आता G20चं कार्य जे आहे ते 2 ट्रॅकमध्ये डिवाइड केलं जातं. हे 2 ट्रॅक लक्षात ठेवायचे. 2 ट्रॅक कोणते, तर बघा इथे पहिला ट्रॅक आहे तो म्हणजे फायनान्स ट्रॅक. फायनान्स ट्रॅकमध्ये काय केलं जातं, ह्याच्यामध्ये फायनान्स मिनिस्टर्स जशा आपल्या आहेत, अर्थमंत्री ज्या आहेत आपल्या निर्मला सीतारामन, तर ह्या त्याच्यामध्ये इन्क्लूड असतील. त्याच्यानंतर RBIचे गव्हर्नर आपले म्हणजेच सेंट्रल बँकचे जे गव्हर्नर्स असतील त्या सगळ्या मेंबर कंट्रीजचे, त्यांचं काय होते की वेगवेगळ्या इश्यूजवर म्हणजे मॉनिटरी आणि फिजल कन्सर्न्स ज्या आहेत आर्थिक गोष्टींशी रिलेटेड ज्या सगळ्या गोष्टी आहेत त्यांच्यावर त्यांची कॉन्फरन्स होते. ओके, आणि त्याच्यावर काय केलं जातं, तर वेगवेगळे उपाय जे आहेत ते सांगितले जातात, त्याचं मिटिगेशन केलं जातं. देन दुसरा आहे शेर्पा ट्रॅक. आता शेर्पा जे आहेत, शेर्पा कोण आहेत बघा, तर शेर्पा काय करतात, तर प्लॅनिंग, त्याच्यानंतर गाईड करतात, समिटला इम्प्लिमेंट करतात, समिटमध्ये ज्या गोष्टी ठरवण्यात आलेल्या आहेत आणि ज्या आहेत बघा की हे कंट्रीच्या लिडर्सनी, आता जसं की आपण बाली समिटबद्दल आणखी डिटेलमध्ये जेव्हा पाहू तर लक्षात येईल की हे शेर्पा जे आहेत मग त्या बाली समिटमध्ये किंवा त्या समिटमध्ये ठरवण्यात आलेल्या गोष्टी ज्या आहेत त्याच्याबद्दल गाईड करणे, त्याचं इम्प्लिमेंटेशन करणे आणि सगळं वर्क करणे हे कुणाचं कार्य असतं, शेर्पाचं कार्य असतं. आणि हा शेर्पा ट्रॅक जो आहे, मग आता इथे आपण फायनान्स ट्रॅकमध्ये बघितलं की सगळे फायनान्शियल गोष्टी ज्या आहेत, आर्थिक गोष्टी ज्या आहेत त्या इथे केल्या जातात. आणि ह्याच्यामध्ये जे आहे क्लायमेट चेंज, त्याच्यानंतर एनर्जी, म्हणजेच फायनान्शियल सोडून इतर ज्या गोष्टी आहेत सगळ्या त्याच्यामध्ये कोणकोणते येते बघा, पॉलिटिकल एंगेजमेंट, अँटी करप्शन, डेव्हलपमेंट, एनर्जी, ह्या सगळ्या गोष्टींबद्दल जे आहे तर ते शेर्पा ट्रॅकमध्ये कार्य केलं जातं. म्हणजे 2 ट्रॅक आहेत, फायनान्स ट्रॅक आणि शेर्पा ट्रॅक. ओके, आणि भारताचे शेर्पा कोण आहेत मग सध्या, तो सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर अमिताभ कांत जे आहेत ते भारताचे शेर्पा आहेत. ओके, हे लक्षात ठेवायचं. आणि हे जे होते ते नीती आयोगाचे CEO म्हणून त्यांनी कार्य केलेलं आहे आणि सध्या G20साठी भारताचे शेर्पा आहे, त्यांचं नाव सुद्धा महत्त्वाचं लक्षात ठेवायचं. ओके, आता स्ट्रक्चर आणि फंक्शनिंग कसं आहे तर लक्षात घ्या, G20ची प्रेसिडेंटशिप जी आहे ती काय केली जाते, रोटेशननी दिली जाते ह्या सगळ्या मेंबर कंट्रीजमध्ये. मग आता लक्षात घ्या, रोटेशनसाठी नाही का 5 ग्रुप बनवण्यात आले आहेत. 4 ग्रुपमध्ये 4 देश आहेत आणि एका ग्रुपमध्ये म्हणजे थर्ड ग्रुप जो आहे त्याच्यामध्ये 3 देश आहेत. भारत जो आहे तो दुसऱ्या ग्रुपमध्ये आहे. कुणासोबत, तर भारत जो आहे बघा, रशिया, साऊथ आफ्रिका आणि टर्की यांच्यासोबत भारत दुसऱ्या ग्रुपमध्ये आहे. मग आता काय केलं जातं, प्रत्येक ग्रुपला जे आहे, आता यावर्षी काय झालं असेल की ग्रुप 2 जो आहे म्हणजे भारत ज्या ग्रुपमध्ये आहे त्यांच्यापैकी कोणत्याही देशाला प्रेसिडेंटशिप मिळू शकते. मग आता सध्या भारताला मिळालेली आहे. त्याच्यानंतर ग्रुप 3 म्हणजे असे रोटेशन वाईज काय केलं जातं, तर हे जे आहे प्रेसिडेंटशिप दिले जाते जेणेकरून ते जे ग्रुप्स आहेत जो जिओग्राफिकल एरिया, पॉलिटिकल एरिया रिप्रेझेंट करतात त्यांना सगळ्यांना जे आहे कॉमन रिप्रेझेंटेशन मिळावं म्हणून. आणि त्याच्यानंतर जे आहे की मी ज्या प्रकारे सांगितलं की सेक्रेटरिएट किंवा हेडक्वार्टर्स G20ला नाही आहेत. आता ह्याच्यामध्ये एक टर्म महत्त्वाची आपल्यासाठी ती म्हणजे ट्रॉयका. ट्रॉयका म्हणजे काय, ट्रॉयका म्हणजे 3 ह्या मेंबर कंट्रीजचा संघ. मग 3 कंट्रीज कोणत्या, तर लक्षात घ्या की आता जसं की भारताकडे प्रेसिडेंटशिप आहे म्हणजे भारत पहिली कंट्री झाली. त्याच्यानंतर मागच्या वेळी प्रेसिडेंटशिप कुणाकडे होती, इंडोनेशियाकडे होती. बाली इंडोनेशिया येथे समिट पार पडलं ना, मागच्या वर्षीची होती इंडोनेशियाकडे प्रेसिडेंटशिप, सध्या आहे भारताकडे. आणि पुढची प्रेसिडेंटशिप ज्यांच्याकडे जाईल म्हणजे 1 डिसेंबर 2023ला प्रेसिडेंटशिप, तर तो आहे ब्राझील हा देश. या 3
देशांचा संघ जो आहे मेंबर कंट्रीजला, त्याला ट्रॉयका असं म्हटलं जातं. मग प्रत्येक वेळी असा संघ बनणार, राईट. म्हणजे सध्या आहे इंडोनेशिया, भारत आणि त्याच्यानंतर ब्राझील, हे 3 देश जे आहेत. म्हणजे सध्याची प्रेसिडेंटशिप, फ्युचरमध्ये येणारी प्रेसिडेंटशिप आणि पास्टमध्ये झालेली प्रेसिडेंटशिप, हा 3 देशांचा गट जो आहे त्याला ट्रॉयका म्हटलं जातं. आणि कशासाठी आहे बघा, तर हे जे आहे ग्रुपचा जो अजेंडा असेल, ह्या G20 ग्रुपचा जो काही अजेंडा असेल त्याच्यामध्ये कंटिन्युएशन राहावं, त्याच्यात कुठेही खंड पडू नये म्हणून हे 3ही देश मिळून काय करतात, हे कार्य करतात. हे लक्षात घ्यायचं. ट्रॉयका जर विचारण्यात आलं तर ते तुम्हाला माहीत असावं. आता लक्षात घ्या की ह्याच्यामध्ये आता G20 समिट जे पार पडलेलं आहे तर त्याच्या आउटकम्स काय ठरवण्यात आलं. जसं आपण पाहिलं की G20 म्हणजे काय, तर इंटरनॅशनल लेवलला फायनान्शियल स्टेबिलिटी आली पाहिजे म्हणून हा ग्रुप जो आहे तो फॉर्म करण्यात आला. इंडस्ट्रियलाइज तसेच विकसनशील देशांचा सुद्धा याच्यामध्ये समावेश आहे. त्याच्यानंतर किती पार्ट, GDP, पॉप्युलेशन वगैरे आपण सगळं बघितलं. मग हे जे आहे समिट पार पडलं बाली इंडोनेशिया इथे, त्याचे आउटकम्स काय होते, तर पहिलं आहे ते म्हणजे रशियन ॲग्रेशन. रशियन ॲग्रेशन म्हणजे तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे की सध्या काय झालेलं आहे की रशियाने जे आहे युक्रेनवर अटॅक केला. रशिया आणि युक्रेन वॉर चालू आहे फेब्रुवारीपासनं. ओके, तर ह्याच्यामुळे काय झालं आहे बघा, वेगवेगळे रशियावर सँक्शन्स लावण्यात आलेले आहेत, वेगळ्या बंदी लावण्यात आलेल्या आहेत आणि अजूनही ते वॉर चालू आहे. याच्यामध्ये रशियाने जे युक्रेनवर अटॅक केला तर त्याचं जे आहे सगळ्याच जे मेंबर कंट्रीज आहेत त्यांचे सगळ्याच देशांनी त्याची निंदा केली. आणि ह्याच्यामध्ये त्यांनी असं सुद्धा म्हटलं की हे जे सगळं आहे हे त्वरित बंद झालं पाहिजे. आणि काही देशांनी बघा जे आपण सँक्शन्स लावलं, रशियावर सँक्शन्स लावले बघा, ट्रेडशी, व्यापाराशी रिलेटेड, वेगवेगळ्या आर्थिक गोष्टींशी रिलेटेड, तर काही देशांचं म्हणणं जे आहे की हे जे सँक्शन्स लावण्यात आले ते अगदी बरोबर आहेत. काही देशांचं मत असं आहे म्हणजे मेंबर कंट्रीजचं की हे जे सँक्शन्स आहेत त्यांचं म्हणजे वेगवेगळे मतं त्याच्यावर त्यांनी मांडलेले आहेत. आता त्याच्यानंतर जे आहे फोकस ऑन ग्लोबल इकॉनॉमी. लक्षात घ्या, ज्याप्रमाणे 2008 मध्ये जागतिक महामंदी आली होती, फायनान्शियल क्रायसिस आलं होतं, सध्या सुद्धा तुम्ही जर करंटच्या न्यूज वाचत असाल, न्यूजपेपर वाचत असाल तर तुम्हाला लक्षात येईल मोठमोठ्या इकॉनॉमीज ज्या आहेत जसं युनायटेड स्टेट्स, त्याच्यानंतर UK वगैरे, ह्या इकॉनॉमीज ज्या आहेत ह्या रिसेशनमध्ये जातात, मंदीमध्ये आहेत, राईट. मग आता ही ग्लोबल इकॉनॉमी जी आहे, मग असं नाही आहे की तिथे मंदी आली तर त्याचा फरक आपल्या देशावर काय पडतोय, त्याचा फरक जो आहे पूर्ण जगाच्याच अर्थव्यवस्थांवर पडणार आहे. त्याच्यामुळे ग्लोबल इकॉनॉमीवर सुद्धा फोकस करावं लागेल. आणि सध्या जे आहे भारतामध्ये सुद्धा इफेक्ट आपल्याला दिसतो की काय झालेली आहे, इन्फ्लेशन वाढलेलं आहे, महागाई वाढलेली आहे. कारण काय झालेलं आहे, जे वेगवेगळ्या कंट्रीज आहेत मोठमोठ्या इकॉनॉमीजच्या, त्यांनी सुद्धा काय केलेलं आहे, त्यांच्या सेंट्रल बँक्स ज्या आहेत त्यांनी इंटरेस्ट रेट जे आहेत ते व्याजदर वाढवलेले आहेत. त्याच्यानंतर भारतामध्ये सुद्धा जे आहेत व्याजदर वाढलेले आहेत. मग अशा प्रकारे व्याजदर वाढलेले, आता काय करावं लागेल आपल्याला, हे इन्फ्लेशन जे आहे, महागाई जे झालेली आहे, ते रशिया आणि युक्रेनचं जे वॉर जो चालू आहे त्याचा सुद्धा हा इम्पॅक्ट आहे काही प्रमाणात. मग आता ह्याच्यावर काय करावं लागेल आपल्याला, ही जी इकॉनॉमी आहे पूर्ण ग्लोबल इकॉनॉमी, त्याला स्टेबल करण्यासाठी आपल्याला वेगवेगळ्या गोष्टी कराव्या लागतील आणि त्याचा सुद्धा अजेंडा जो आहे या बाली समिटमध्ये ठरवण्यात आलेला आहे. त्याच्यानंतर आहे फूड सिक्युरिटी. आता फूड सिक्युरिटीच्या बाबतीत लक्षात घ्या की रशिया आणि युक्रेन वॉर चालू आहे. तुम्हाला माहिती असेल रशिया आणि युक्रेन दोन्हीही देश जे आहेत ते अन्नधान्याचं फार मोठ्या प्रमाणात उत्पादन करतात आणि यांच्यामध्ये जे आहे वॉर चालू असल्यामुळे फूड सिक्युरिटीचं सुद्धा प्रॉब्लेम झालेला आहे. आता याच्यामध्ये एक इनिशिएटिव्ह घेण्यात आला बघा, ब्लॅक सी ग्रेन्स इनिशिएटिव्ह. जसं की युक्रेनला जे आहे धान्याचं कोठार असं सुद्धा म्हटलं जातं. तर त्याच्यामध्ये नाही का रशिया, युक्रेन आणि जे बाकी देश आहेत तर त्यांच्यामध्ये एक ॲग्रीमेंट झाली की इथे जे आहे त्या देशांमध्ये जे उत्पादन होतं आहे ग्रेन्सचं, तर त्याच्या व्यापाराबद्दल जे आहे इनिशिएटिव्ह आहे त्याला ब्लॅक सी ग्रेन्स इनिशिएटिव्ह म्हटलं जातं. मग फूड सिक्युरिटी जी आहे तुम्हाला माहिती असेलच की जसं इंधनाची सुद्धा दरवाढ झालेली आहे, त्याच्यानंतर फूडची कमी होऊ नये म्हणून सुद्धा अजेंडा ठरवण्यात आलेला आहे. त्याच्यानंतर क्लायमेट चेंज. आता याच्यामध्ये जे आहेत मेंबर कंट्रीजनी काय ठरवलेलं आहे बघा, 2015 मध्ये जी पॅरिस समिट पार पडली, क्लायमेट चेंजवरची पॅरिस समिट, तर त्याच्यामध्ये जे आपण गोल्स ठरवलेले आहेत क्लायमेट चेंजसाठी, तर आपण काय ठरवलं होतं की
जे टेम्परेचर आहे, तापमान जे आहे, जागतिक तापमान, ते आपल्याला लिमिट करायचं आहे 1.5 डिग्री सेल्सिअसपर्यंत. आणि त्यासाठी ज्या ज्या गोष्टी कराव्या लागतील त्याच्यावर सुद्धा G20 मेंबर्सचे एकमत झालेलं आहे. आणि SDG गोल्स जे आहेत, सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स, त्यांचं सुद्धा ते मिळवण्यासाठी किंवा ते पूर्ण करण्यासाठी जे आहे वेगवेगळे अजेंडे ठरवण्यात आले आहेत. त्याच्यानंतर आहे डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन, जसं डिजिटल लिटरसी, डिजिटल वर्क. जसं की भारतामध्ये बघा काय केलेलं आहे आपण, जनधन खाते, त्याच्यानंतर आधार कार्ड वगैरे. डिजिटल लिटरसीच्या बाबतीत जे आहे भारत पण फार मोठ्या प्रमाणात वेगवेगळे इनिशिएटिव्ह घेत आहे, वेगवेगळ्या योजना काढते. त्याप्रमाणेच डिजिटल ट्रान्सफॉर्मेशननी काय करता येईल की वर्ल्डमध्ये जे आहे, वर्ल्ड इकॉनॉमीला त्याचे हेल्प होईल. त्याच्यानंतर महिला, मुली आणि वल्नरेबल ग्रुप्स जे आहेत, ओके, मग ते त्याच्यामध्ये रेफ्युजीजसुद्धा आले, त्याच्यानंतर स्थलांतरित लोकंसुद्धा आले. रेफ्युजीज म्हणजे जसं सिरिया वगैरे कंट्रीज आहेत बघा, तिथून रेफ्युजीज वेगवेगळ्या देशामध्ये जातात. हे जे वल्नरेबल सेक्शन्स आहेत त्यांना मोठ्या प्रमाणात ह्याचा फायदा होईल आणि त्यांचा विकास होईल. म्हणून डिजिटल ट्रान्सफॉर्मेशनवर, डिजिटल लिटरसी वाढवावी म्हणून सुद्धा अजेंडा ठरवण्यात आला आहे. आणि त्याच्यानंतर आहे हेल्थ, आरोग्य, फार महत्त्वाचा असा घटक आहे. तर लक्षात घ्या, आतापर्यंत जे आहे आपण पाहिलं की मागच्या वेळी जसं की ग्लोबल इकॉनॉमीचा आत्तासुद्धा अजेंडा आहे, ते काय करायचं आहे आपल्याला, महामंदी जी येण्याच्या मार्गावर आहे आणि भाववाढ जी झालेली आहे, महागाई झालेली आहे, त्याच्यासाठी अजेंडा ठरवला आहे. बघा ह्याच्यामध्ये आपण जे आहे एक स्टॅबिलिटी येण्यासाठी अजेंडा ठरवला आहे. आता ह्या आधीची समिट जी होती, इंडोनेशियाच्या आधीची प्रेसिडेन्सी ज्यांच्याकडे होती, तर त्यावेळी आपण काय केलं होतं की पोस्ट कोविड पॅन्डेमिक जे आहे त्याच्यासाठी, म्हणजे पॅन्डेमिकमध्ये जो आपला अर्थव्यवस्थेचं नुकसान झालं किंवा जो चेंज झाला त्याला मिटिगेट करण्यासाठी आपण वेगवेगळे अजेंडा ठरवले होते. यावेळी आपण ग्लोबल इकॉनॉमीला आपल्याला स्टॅबिलिटी आणायची आहे. बघा त्याचप्रमाणे हेल्थचं सुद्धा आता काय ठरवण्यात आलं होतं की वेगवेगळे कंट्रीज ज्या आहेत तर त्यांनी काय ठरवलं होतं की एक पॅन्डेमिक फंड फॉर्म करायचा. काय फॉर्म करायचा? पॅन्डेमिक फंड. आणि त्याच्यामध्ये कोण इन्व्हॉल्व असणार आहे तर वर्ल्ड बँक सुद्धा इन्व्हॉल्व असणार आहे. हा पॅन्डेमिक फंड जो आहे फ्युचरमध्ये जर जसं कोविड-19 पॅन्डेमिक आली तर तशा प्रकारचे पॅन्डेमिक जर आले तर त्याला जे आहे कंट्रोल करण्यासाठी जे फंड लागतील तर तो पॅन्डेमिक फंड हा इथे फॉर्म केला जाईल. हेल्थ या सेक्शनमध्ये ठरवलेला आहे. आणि इतरही जे फ्युचरमध्ये पॅन्डेमिक येण्याच्या शक्यता आहे तर त्याच्यापासून बचाव कसा करायचा त्याचे सुद्धा अजेंडा ठरवलेले आहेत. तर ह्या ज्या 5 गोष्टी आहेत, 6 गोष्टी, तर ह्या लक्षात ठेवायच्या. ओके, तर आपण पाहिलं क्लायमेट चेंज वगैरे त्याच्याबद्दल काय ठरवण्यात आलेलं आहे. आता जशा प्रकारे मी म्हटलं की इथे जे आहे प्रेसिडेन्सी काय केली जाते, सर्क्युलेट केली जाते वेगवेगळ्या देशांमध्ये. तर 1 डिसेंबर 2022ला ही प्रेसिडेन्सी कुणाकडे आलेली आहे तर भारताकडे आलेली आहे. मग आता भारतासाठी खूप महत्त्वाचं, कारण ज्या प्रकारे तुमची राज्यसेवेची एक्झाम जी आहे डिस्क्रिप्टिव्ह झालेली आहे त्याच्यामुळे इथं प्रश्न बनण्यासारखे, जसं 1 लाइनर प्रश्न आधी करंट अफेअरमध्ये विचारले जायचे तसे तर बनण्याची भरपूर शक्यता आहेतच. त्याचप्रमाणे तुम्हाला डिस्क्रिप्टिव्ह म्हणजे आन्सर रायटिंगमध्ये सुद्धा विचारल्या जाऊ शकतं की भारत काय करू शकतो किंवा भारतावर काय इम्पॅक्ट होणार आहे, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला विचारल्या जाऊ शकतात. आणि हे बघा की ही प्रेसिडेंटशिप आता जी आहे 1 डिसेंबर 2022 ते कधीपर्यंत असणार आहे, 30 नोव्हेंबर 2023 पर्यंत ही प्रेसिडेंटशिप आपल्याला प्राप्त झालेली आहे आणि भारतासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. याच्यामध्ये भारताने जो आहे हा लोगो आहे आणि वसुदैव कुटुंबकम, राईट, हे जी आहे टॅगलाईन आहे, 1 अर्थ 1 फॅमिली 1 फ्युचर, हे सुद्धा तुम्ही लक्षात ठेवायचं. आणि याच्यामध्ये जे आहे बिग रिस्पॉन्सिबिलिटी बिगर ॲम्बिशन्स, अशा प्रकारे जे आहे आपल्याला काय करायचं आहे, नवीन आयडिया आणि कलेक्टिव्ह ॲक्शन्सनी ही जी प्रेसिडेंटशिप आहे ती पूर्णपणे सक्सेसफुल आपल्याला करायची आहे. तर आता हे जे बघा की इंडोनेशियाकडून प्रेसिडेंटशिप जी आहे ती भारताला देण्यात आली, त्यावेळीचं हे पिक्चर आहे. आणि ह्याच्यामध्ये आता मग आपल्याला काय काय बघावं लागेल की भारतावर कसा परिणाम किंवा भारत काय इम्पॅक्ट पाडू शकतो. तर लक्षात घ्या, भारत जो आहे सध्याची कंडिशन जी मी ट्रॉयका तुम्हाला सांगितलं, त्या ट्रॉयकामध्ये एक लक्षात घ्या की 3ही देश जे आहेत जसं इंडोनेशिया, भारत आणि ब्राझील, हे 3ही विकसनशील देश आहेत. म्हणजे G20मध्ये विकसित इकॉनॉमीज तर आहेत, त्याप्रमाणेच विकसनशील इकॉनॉमीज सुद्धा आहे. तर सध्याचं ट्रॉयका जे आहे त्याच्यामध्ये 3ही विकसनशील देश आहेत. त्याच्यामुळे हे फार महत्त्वाचं आहे की इथं काय केलं जाईल. बघा, भारताला काय म्हटलं जातं, व्हॉइस ऑफ ग्लोबल साऊथ.
ही टर्म तुम्ही ऐकली असेल, न्यूजपेपरमध्ये वाचली असेल. व्हॉइस ऑफ ग्लोबल साऊथ, भारतसुद्धा एक, की हे जे सगळे देश आहेत, साऊथ एशियन देश आहेत किंवा जे विकसनशील इकॉनॉमीज आहेत, अर्थव्यवस्था आहेत, त्यांना भारत काय करू शकतो, रिप्रेझेंट करू शकतो. म्हणजे काय होईल, इथं विकसनशील देशांचे जे प्रॉब्लेम्स आहेत, त्या आर्थिक, क्लायमेट चेंजच्या बाबतीत असतील, एनर्जीच्या बाबतीत असतील, वेगवेगळे, तर ते जे आहे भारत फार मोठ्या इम्पॅक्टनी ह्या ज्या प्लॅटफॉर्मवर आहे ते सध्या मांडू शकतो. आणि इथे प्रेसिडेंटशिप भारताकडे असल्यामुळे भारत ते जे आहे इम्पॅक्टफुलपणे सगळ्यांसमोर, सगळे जे देश आहेत विविध, जसं US आहे, चायना आहे, UK आहे, ह्या देशांसमोर मांडू शकेल. त्याच्यानंतर महत्त्वाचं म्हणजे लक्षात घ्या की भारत जो आहे, तुम्हाला माहितीच असेल की वर्ल्डमध्ये 5th लार्जेस्ट इकॉनॉमी आहे आणि पर्चेसिंग पॉवर पॅरिटीनुसार जर आपण बघितलं तर 3rd लार्जेस्ट इकॉनॉमी आहे. त्याच्यामुळे जशा प्रकारे की 75% वर्ल्ड ट्रेड जो आहे ते देश असणार, समाविष्ट देश आहेत, मेंबर कंट्रीज आहेत, तर भारत फार मोठ्या प्रमाणात जे आहे इतर अर्थव्यवस्थांवर सुद्धा परिणाम करू शकतो. जसं की आता मी सांगितलं की रिसेशनमध्ये आहेत US, त्याच्यानंतर UK वगैरेच्या इकॉनॉमीज ज्या आहेत त्या रिसेशनमध्ये आहेत, त्यांच्यावर भारत इम्पॅक्ट पाडू शकतो. त्याच्यानंतर विकसनशील देशांचे सुद्धा, की ज्याप्रमाणे लक्षात घ्या क्लायमेट चेंजमुळे काय झालेलं आहे, विकसित देश तर अफेक्ट होतातच आहे, परंतु याचा फार मोठा परिणाम जो आहे तो विकसनशील देशांवर फार मोठा पडतोय, त्यांच्या जे डेव्हलपमेंट आहे त्याच्यावर पडतोय. आणि म्हणून मग काय केलं जाऊ शकतं की ज्या प्रकारे एक जबाबदारी म्हणतो, रिस्पॉन्सिबिलिटी जी आहे ती वाटण्याबाबत जे आहे आपण विकसित देशांपुढे एक मुद्दा मांडू शकतो. त्याच्यानंतर एक लक्षात घ्या की ज्या प्रकारे आपण वेगवेगळे अजेंडे पाहिले बघा, त्याच्यामध्ये आता इथे जे बाली समिटमध्ये आपण अजेंडे पाहिले तर तेच जे इश्यू आहेत, सध्याचे जे इश्यू चालू आहेत, म्हणजे रशियन ॲग्रेशन, ग्लोबल इकॉनॉमी रिसेशनमध्ये आहे, फूड सिक्युरिटीचा प्रॉब्लेम, हे सगळे ज्या गोष्टी असणार आहेत त्या भारतासमोर सुद्धा असणार आहेत. ज्यावेळी भारताकडे प्रेसिडेंटशिप आहे, भारतासमोर सुद्धा असणार आहेत. तर इथे लक्षात घ्या, रशियाच्या ॲग्रेशनच्या बाबतीत भारताचा महत्त्वाचा रोल, म्हणजे की ग्लोबल लेवलला म्हटलं जातं की भारताचा महत्त्वाचा रोल आहे, कारण भारत जो आहे रशियाचा फार काळापासून जो आहे एक चांगला मित्र आहे आणि म्हणून जे आहे भारत त्या गोष्टीवर सुद्धा मोठा इम्पॅक्ट पाडू शकतो, असं सगळ्यांचंच जे देश आहेत त्यांचं म्हणणं आहे. त्याच्यानंतर ग्लोबल इकॉनॉमीवर, की जशा प्रकारे मी म्हटलं 5th लार्जेस्ट इकॉनॉमी आहे आणि पर्चेसिंग पॉवर पॅरिटीनुसार 3rd लार्जेस्ट इकॉनॉमी आहे. त्याच्यामुळे ग्लोबल इकॉनॉमीवर इम्पॅक्ट करण्याचा जो पॉईंट आहे तो सुद्धा महत्त्वाचा आहे. फूड सिक्युरिटीच्या बाबतीत आता एक लक्षात घ्या, ज्याप्रमाणे ब्लॅक सी ग्रेन्स इनिशिएटिव्ह आहे, तर भारताने जे आधी युनायटेड नेशन्सची कॉन्फरन्स झाली होती बघा, त्याच्यामध्ये सुद्धा भारताने एक मांडलं होतं की ज्याप्रमाणे जसं गहू फार मोठ्या प्रमाणात अन्नधान्य म्हणून वापरला जातो आणि गव्हाचं उत्पादन जे आहे ते मिलेट्स म्हणजे काय, तर तृणधान्य, मिलेट्सच्या उत्पादनापेक्षा गव्हाचं उत्पादन भरपूर जास्त होते. म्हणजे जवळजवळ मिलेट्सचं उत्पादन जे आहे ते 89 मिलियन टन वगैरे जे आहे ते तेवढं होत असेल, तर गव्हाचं उत्पादन त्याच्या कितीतरी पट होतंय. परंतु भारताने एक असा मुद्दा ठेवला होता युनायटेड नेशन्समध्ये की मिलेट्स जे आहेत त्याचं उत्पादन आपण जास्त वाढवण्याचा जर प्रयत्न केला तर फूड सिक्युरिटी जी आहेत ती आपण गेन करू शकतो त्याच्यामध्ये. आणि म्हणूनच 2023 हे वर्ष जे आहे तुम्हाला माहीत असेलच, 2023 हे वर्ष इंटरनॅशनल इयर ऑफ मिलेट्स, तृणधान्यांचं जागतिक वर्ष ठरवण्यात आलेलं आहे. 2023 हे सुद्धा लक्षात ठेवायचं. म्हणजे भारत काय करू शकतो की त्या बाबतीत सुद्धा एक अजेंडा जे आहे तर ह्या कॉन्फरन्सच्या समोर ठेवू शकतो. त्याच्यानंतर क्लायमेट चेंजच्या बाबतीत आता भारत जो आहे विकसनशील देश आहे आणि भारताला जर इन केस विकसित देशांच्या रांगेत जाऊन बसायचं असेल तर आपल्याला काय करावं लागेल, भरपूर मोठ्या प्रमाणात एनर्जी जी आहे ती वापरावी लागेल. आणि भारताने तसे जे आहेत एनर्जी, मग आता आपण बघतो की कोळसा, खनिज तेल वगैरे ह्याच्यापासून मिळालेली ऊर्जा जी आहे फार मोठ्या प्रमाणात काय होतंय की कार्बन उत्सर्जन होतंय. आणि ते कार्बन उत्सर्जन आपल्याला कमी जर करायचं असेल तर आपल्याला एनर्जी ज्याच्यापासून मिळवतो ते सोर्स आपल्याला चेंज करावं लागतील. जसं ग्रीन एनर्जीकडे आपल्याला वळावं लागेल. आणि त्यासाठी आधीच भारताने जे आहे काय केलेले आहेत, वेगवेगळे ॲक्शन्स घेतलेले आहेत. त्याच्यामध्ये आपण बघितलं की तुम्हाला माहिती असेलच हायड्रोजन, ग्रीन हायड्रोजनचा जो प्रोजेक्ट आहे, त्याच्यानंतर भारताने ठरवलं की 2047 पर्यंत आपल्याला काय करायचं आहे, एनर्जी जी आहे त्याच्यात मोठ्या प्रमाणात आपल्याला ग्रीन एनर्जीच वापरायची आहे. त्या बाबतीत सुद्धा म्हणजेच हे जो गोल आहे
1.5 डिग्री सेल्सिअसपर्यंत आपण काय करायचं, लिमिट करायचं आहे तापमान. त्याच्यामध्ये सुद्धा भारताचा फार मोठा असा रोल आहे. त्याच्यानंतर इंटरनॅशनल सोलर अलायन्स जी आहे ती स्थापनेत सुद्धा भारताचा फार महत्त्वाचा असा रोल होता. त्याच्यानंतर डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन, ज्याप्रमाणे मी सांगितलं की जागतिक लेवलला डिजिटल लिटरसी वाढवायची आहे सगळं, तर त्या दिशेने जे आहे भारताने ऑलरेडी पाऊल टाकलेले आहेत. आणि जनधन योजना, त्याच्यानंतर आधार वगैरे हे फार मोठमोठे इनिशिएटिव्ह जे आहेत ते भारताने ऑलरेडी घेतलेले आहेत. आणि डिजिटल लिटरसीच्या बाबतीत सुद्धा जे कार्य आहे त्याचप्रमाणे मोबाईल नेटवर्किंग सिस्टीम जी आहे भारतामध्ये मोठ्या प्रमाणात आहे. तर त्या बाबतीत सुद्धा भारत जे आहे ते फार चांगलं कार्य करू शकतो. आणि म्हणूनच भारताकडे आलेली ही प्रेसिडेंटशिप जी आहे ती महत्त्वाची आहे. विकसनशील देशांचे जे समस्या आहेत त्या मांडण्यासाठी सुद्धा भारत ज्या प्रकारे इम्पॅक्ट करणार आहे त्यासाठी सुद्धा. आणि जशा प्रकारे मी सांगितलं की शेर्पा ट्रॅकमध्ये जे आहे आपण पाहिलं वेगवेगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये केल्या जातात, जसं एनर्जीच्या बाबतीत वगैरे. तर त्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत तर इथे भारत जो आहे इम्पॅक्टफुलपणे या प्लॅटफॉर्मवर मांडू शकतो. आणि भारतासाठी जे आहे ही महत्त्वाची तर आहेच कॉन्फरन्स, त्याचप्रमाणे जगावर सुद्धा तो मोठा इम्पॅक्ट पाडेल ॲज अ व्हॉइस ऑफ ग्लोबल साऊथ. आता लक्षात घ्या ही जी कॉन्फरन्स आहे मग त्याच्यामध्ये वेगवेगळ्या मीटिंग्स होणार आहेत. तर त्याच्यामध्ये जवळजवळ 200 मीटिंग्स ज्या आहेत त्या भरवल्या जाणार. वेगवेगळ्या 56 ठिकाणं त्यासाठी ठरवण्यात आलेले आहेत. आणि हे ज्या ह्या ज्या मीटिंग्स आहेत त्या भारतामधल्या जवळजवळ सगळ्याच राज्यांमध्ये ह्या ठेवण्यात आलेल्या आहेत. जेणेकरून काय होईल की भारताचं जे कल्चर आहे, त्याच्यानंतर इकॉनॉमी आहे, त्या सगळ्यांचं दर्शन हे जे सगळे जे मेंबर कंट्रीज आहेत त्या सगळ्यांना होईल. अशा प्रकारे ह्या ज्या कॉन्फरन्सेस आहेत त्या वर्षभर घेतल्या जाणार आहेत. ओके, तर अशा प्रकारे जे आहे की आपण पाहिलं भारत कशा प्रकारे इम्पॅक्ट करणार आहे. त्याच्यामध्ये मग जे आहे रशिया आणि युक्रेन वॉर, ग्लोबल इकॉनॉमी वगैरे ह्या सगळ्या गोष्टी आपण पाहिल्यात. ओके, तर इथे जे आहे G20चं आपलं सगळंच म्हणजे आपण इथं कव्हर केलेलं आहे की G20 म्हणजे नेमकं काय, कोणकोणत्या मेंबर कंट्रीज आहेत, त्याच्यानंतर का बरं एवढं इम्पॉर्टंट आहे, तर त्याचे आपण जे आहे टक्केवारी वगैरे बघितली. त्यानंतर जे आहे ट्रॉयका बघितलं आपण, कशा प्रकारे फॉर्म झालं, ओरिजिन पाहिलं मेंबर कंट्रीज. ओके, कशा प्रकारे कार्य करतं G20. आणि एक लक्षात घ्या की G20मध्ये काय मेंबर कंट्रीज जे आहेत ह्या सगळ्या म्हणजे एखादा अजेंडा मांडला गेला तर त्यावर सगळ्याच मेंबर कंट्रीजचं मत घेतलं जातं. आणि हे काय करतात की एकमतानुसार हे कार्य करत असतात. त्याच्यामुळे आणि एक आहे की एवढ्या मोठमोठ्या इकॉनॉमीज त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व आहेत. आता लक्षात घ्या की जशा प्रकारे US आणि चायनाचं ट्रेड वॉर चालू आहे. ओके, तर ह्या मोठमोठ्या गोष्टी आहेत, ह्याचा इम्पॅक्ट भारतावर किंवा बाकीचे जे देश आहेत त्यांच्यावर सुद्धा पडणार आहे. आणि त्याचप्रमाणे जे आहे की एक लक्षात घ्या एक सिच्युएशन जी आहे जसं चायना आणि USचं ट्रेड वॉर चालू आहे, त्याचप्रमाणे जागतिक लेवलला वेगवेगळे इकॉनॉमीशी रिलेटेड म्हणा किंवा इकॉनॉमीशी रिलेटेड नसलेले परंतु वेगवेगळ्या देशांच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम करणारे जे पॉईंट्स आहेत, ज्या समस्या आहेत त्या जगात चालू आहेत. आणि म्हणून सध्याच्या लेवलला भारताकडे ही प्रेसिडेंटशिप फार महत्त्वाची ठरते. ओके, तर शेर्पा लक्षात ठेवायचं अमिताभ कांत आहेत. आणि शेर्पा ट्रॅक काय आणि फायनान्स ट्रॅक वगैरे ह्या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवायच्या. प्रेसिडेंटशिप कशी दिली जाते ते सुद्धा लक्षात ठेवायचं. ट्रॉयका म्हणजे काय, त्याच्यानंतर भारताचे हे जे टॅगलाईन्स वगैरे आहेत हे सुद्धा लक्षात ठेवायचे. लोगो एक लक्षात ठेवायचा. ओके, आणि आता एक जी टेस्ट सिरीज जी आमच्या आपल्या अकॅडमीने लॉन्च केलेली आहे बघा, ही जी आहे संयुक्त पूर्व परीक्षा ज्या बदललेल्या पॅटर्ननुसार ज्याच्यामध्ये गट ब आणि गट क जी आहे त्याची एक संयुक्त पूर्व परीक्षा होणार आहे. तर त्यासाठी टेस्ट सिरीज लॉन्च केलेली आहे आणि ती जी आहे फक्त 1500 रुपयात तुम्हाला अवेलेबल होणार आहे. 6 महिने व्हॅलिडिटी राहणार आहे आणि तुम्ही पेपर जो आहे तो डाउनलोड करून तुम्ही सॉल्व्ह करू शकता. आणि याच्यामध्ये जे आहे पूर्णपणे पेपर जे आहे मराठी आणि इंग्लिश म्हणजे बायलिंग्वियल पेपर असणार आहे, दोन्ही भाषांमध्ये पेपर. आणि याच्यामध्ये आयोगाच्या पॅटर्ननुसार जे आहे टेस्ट घेतल्या जातील. आणि स्पष्टीकरण जे आहे, स्पष्टीकरण हे जे पूर्ण आमचा स्टाफ तुम्हाला दिसतोय टीचर लोक, तर त्यांच्याकडून तुम्हाला स्पष्टीकरण देण्यात येईल आणि ते स्पष्टीकरण तुम्ही कितीही वेळा पाहू शकता. तर इथे अशा प्रकारे जे आहे बघा इतिहास, विज्ञान, अर्थशास्त्र सागर सर स्पष्टीकरण देतील. त्यानंतर राज्यशास्त्र आणि भूगोलचं स्पष्टीकरण पवन सर देतील. चालू घडामोडी जे आहे मी स्वतः आणि पराग सर, आणि गणित बुद्धिमत्ता ज्ञानेश्वरी मॅम आणि राहुल सर. अशा प्रकारे जे आहे तर ही टेस्ट सिरीज जी आहे ती तुम्हाला नक्कीच फायदेशीर होईल. आणि बदललेल्या पॅटर्ननुसार जी आहे लक्षात घ्या की एक
आपण अभ्यास करतो, पण अभ्यास करताना नेमकं आपल्याला आउटपुट मिळतोय का, काय आउटपुट मिळतोय, किती, त्याचं जे आहे असेसमेंट झालं पाहिजे. आणि म्हणून हे जे आहे टेस्ट सिरीज फार महत्त्वाच्या असतात. तर ह्या टेस्ट सिरीज जे आहे इथं अवेलेबल करून देण्यात आलेल्या आहेत. तुम्ही विदर्भ IAS अकॅडमीचा ॲप डाउनलोड करून त्याच्या टेस्ट सिरीज आहेत त्या घेऊ शकता. ओके, तर इथे आपण थांबूया. थँक्यू.